आपण बघतोय बिग बॉस फेम आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सूरज चव्हाणची त्याच्या लग्न मंडपामध्ये स्टेजवर आता एंट्री झालेली आहे आणि पुढच्या काही वेळात या ठिकाणी मंगलाष्टका होणार आहेत आणि सूरज चव्हाणचा लग्न सोहळा जो आहे तो खरं तर पार पडणार आहे. आपण बघतोय गेल्या महिनाभरापासून सगळ्याच चाहत्यांना सूरज चव्हाणच्या लग्नाची प्रतीक्षा होती. प्रत्येक जण या सोहळ्याची वाट पाहताना आपल्याला दिसत होता आणि त्यानंतर आत्ताची ही सगळी चित्र जी आहेत ती आपण बघतोय, ही दृश्य आपण बघतोय. या ठिकाणी गेल्या खरं तर हे लग्न जे आहे ते 6:15 वाजता लागणं अपेक्षित होतं, मात्र इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळेच चाहते आलेले आहेत, नातेवाईक आलेले आहेत. आमच्या कलाकारांच्या वतीने सहर्ष स्वागत. आपण सर्वजण मिळून या कलाकाराचं लग्न संपन्न करतो आहोत आणि विनंती असेल की हे लग्न पार आपण सर्वांनी मिळून पाहतो. जर माझं तुम्हाला आवडलं असेल तर सर्वांच्या जोर करायला पाहिजे. माझा आवाज येतो? हा, आम्ही देखील जसं तुम्ही आलात तसंच आम्ही त्याच्या प्रेमापोटी आलो आहोत. तुम्ही आणि आम्ही सेम आहोत. आमच्या सर्वांसोबत तुम्हाला फोटो काढायला मिळतील, सेल्फी घ्यायला मिळतील, जेवण एकत्र करू. पण तुमच्या सर्वांचे सहकार्य पाहिजे. लग्न व्यवस्थित संपन्न होऊ द्यायला गरीबाचं लग्न आपण करतोय. जो मनाने खूप श्रीमंत आहे, ज्यांच्या लग्नासाठी आपली एवढी मोठी गर्दी आहे आणि आम्ही देखील त्याच्या प्रेमापोटी आलो आहोत, तर माझी विनंती असेल सहकार्य करा. धन्यवाद. हॅलो हॅलो, नमनसे एकदंता एकपणे तुझी आता एकी डावीची अनेक कथा पण एकाच मतानं पुढे सुरुवात करूया. आम्ही सगळ्या बाजूला होतो म्हणजे तुम्हाला थोडे जरी संजनाला पाहता येईल.
सरस्वती योगेश मुक्तिदासपते वेदवाणी प्रवर्तते आपण बघतोय बिग बॉस फेम सूरज चव्हाणच्या लग्नाचा हा सोहळा जो आहे तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. मंगलाष्टका सुरू आहेत, विधी पार पडलेले आहेत. केवळ मंगलाष्टका होणार आहे, त्यांना मंगलाष्टका झाल्याच्या नंतर हा संपूर्ण विवाह सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे. याच विवाह सोहळ्यामधली ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून. सूरज आणि संजना यांच्या लग्न सोहळ्याची ओढ जी आहे ती खरं तर गेल्या वर्षभरापासून सगळ्यांना लागलेली होती, कारण त्याने 1-2 वेळा डिक्लेअर केलेलं होतं की तो लग्न करणार आहे. मात्र हे लग्न कुणाशी होणार आहे हे माहित नव्हतं. अर्थात या सगळ्याच्या नंतर दीड महिनापूर्वी त्याने संजना जी आहे त्याची होणारी पत्नी हिचा फेस रिव्हील केलेला होता आणि तेव्हापासून खरं तर सूरज आणि संजनाच्या लग्नाची प्रतीक्षा त्याचा प्रत्येक चाहता करताना पाहायला मिळत होता. महाराष्ट्रातले अनेक चाहते करत होते आणि त्याच पद्धतीने आता आपण बघतोय की या ठिकाणी इथे सूरज चव्हाणच्या मंगलाष्टका सुरू आहेत आणि पुढच्या काही वेळात हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. सासवड जेजुरी रोड वरती असलेल्या या मंगल कार्यालयामध्ये खरं तर हा सोहळा आज सकाळपासून सुरू झाला. आज सकाळी या ठिकाणी हळदी झाल्यात, त्यानंतर साखरपुडा झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण बघतोय मंगलाष्टका सुरू आहेत. विधी ऑलरेडी पार पडलेले आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी दोघेही वधू आणि वर एकमेकांना हार घालतील आणि त्याच्यानंतर हा लग्न सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे. चला मंगल रामो राजमणि सदा विजयते रामं रक्षं भजे रामेणाभिहतानि चाचरतो रामाय तस्मै सदा सोच्यहं रकमे चित्तलके सदा भूतमे समीप मधुपैरी कपियूज करा पता के धना
या लग्न सोहळ्याची आणि आता ह्याच लग्न सोहळा जो आहे तो पूर्ण झालाय. गेल्या काही वेळापासून विधी चालू झालेले होते. या विधींच्या नंतर आता आपण बघतोय की विधी झाल्याच्या नंतर मंगलाष्टका झालेल्या आहेत. वधूवराने एकमेकांना हार सुद्धा घालून झालेत आणि फायनली हे लग्न जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे. आपण बघतोय सूरज चव्हाणला पाहण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, या लग्नाचे सगळेच व्हिडिओ काढण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते. सेलिब्रिटीज आहेत, विविध राजकीय नेते आहेत, ते व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत होते आणि त्या सगळ्याच्या नंतरच फायनली सूरज चव्हाणचं लग्न या ठिकाणी संपन्न झालंय. बिग बॉस फेम महाराष्ट्राच्या लाडक्या सूरज चव्हाणचा लग्न सोहळा पार पडलेला आहे. माझ्या बरोबर सूरजचे सासू सासरे त्यांच्याशी बोलणार आहेत. काका कसं वाटतंय, कसं लागलं लग्न? लग्न खूप सुंदर लागलं. ऑल महाराष्ट्रामध्ये लोक आले होते लग्नासाठी आणि लग्नामध्ये काही गोंधळ नाही झाला. पण सर्व जे सूरजचे जे चाहते होते ते इथं लग्नाला येऊन सगळ्यांनी शुभेच्छा त्याला दिल्या आणि खूप असा आम्हाला बी आनंद झाला सर्व. काकू तुम्हाला कसं वाटतं? इतकं भव्य दिव्य मुलीचं लग्न झालं, डोळ्यात पाणी आहे तुमच्या, पण कसं वाटतंय? छान वाटतं. छान वाटतं. विचार केला होता इतकं मोठं लग्न होईल? नाही. नव्हता केला. हाऊस पाऊस झाली का सगळी? खूप. सगळ्यात महत्त्वाचं. हो, खूप हाऊस झाली तिची. खूप हाऊस झाली. मोठ्या मुलीच्या पेक्षाही जास्त हाऊस झाली तिची. अच्छा. काही जावई बापूंना काही सांगणार आहात? काही सांगितलंय मुलीला कसं ठेवायचं काय वगैरे असं? हा, सांगितलं. काय सांगितलंय? त्यांना सांगितलंय फक्त तिला खुश ठेवा, बाकी काही. विश्वास आहे कसे ठेवतील काय? ठेवतील सुद्धा. पण ठेवतील. त्यांचं तेवढं प्रेमच आहे तिच्यावर. अच्छा, एवढं प्रेम आहे. हा. आणखीन पण बरेच पाहुणे आहेत. कसं वाटतं ताई? खूप छान वाटतंय. छान केलाय. थँक्यू. खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. तुमची झाली सगळी हाऊस पाऊस. कसं लागलं लग्न पहिली गोष्ट? लग्न खूप छान लागलं. जसं आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त पब्लिक आलं. खूप छान लागलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूरजला भेटायला खूप सेलिब्रिटी नेते खूप आलेले होते. त्याबद्दल काय वाटलं? मॅनेजमेंट थोडी जास्त गर्दी झाली होती, मात्र बाकी कसं झालं? सूरजला भेटण्यासाठी सर्व सेलिब्रिटी आले होते आणि नेते मंडळी पण आले होते राजकीय. तर त्यांनी सर्वांनी त्यांना चांगल्या शुभेच्छा पण दिल्या. पण कसं आहे की जे आज सूरजचे जे चाहते होते म्हणजे ते खूप होते, खूप लोक असल्यामुळे ना त्यांना फोटो काढण्यासाठी ना सर्वांनी गर्दी करून त्याला एकदम त्रास व्हायला लागला. मग त्याला चक्कर पण आले होते, घाम पण फुटला होता पूर्ण. तर त्यासाठी पण कसं आहे त्याला पण असा थोडा दम्याचा त्रास आहे. पण तो सर्वांना तो सांगतो की माझे चाहते कधी नाराज नाही झाले पाहिजे, मी सर्वांना म्हणजे मनात ठेवतो एवढंच. काकू आतापर्यंत सूरज एकटा फेमस होता, आता संजना इतकी फेमस झाली की संजना खूप सगळीकडे व्हायरल होतीये. तिचे डान्स करतानाचे व्हिडिओ व्हायरल होतात, ते बघून कसं वाटतंय? खूप आनंद होतो. बस एवढंच, बाकी काहीच सांगू शकत नाही. खूप आनंद होतो मला त्या गोष्टीचा. की आणखीन बरेच मित्रमंडळी सुद्धा आहेत या ठिकाणी. तुम्हाला कसं वाटलं? कसं झालं लग्न? खूप छान लग्न झालं. सगळे आमचे पाहुणे मंडळी सगळे आलेले होते. त्यामुळे आम्हाला वाटलं नव्हतं की आमचं लग्न व्यवस्थित एवढं चांगलं होईल, पण मस्त झालं लग्न आणि आम्हाला खूप आनंद आहे लग्न झाल्यामुळे. कुठून कुठून आलात तुम्ही सगळेजण? आम्ही बोरावळ्याहून आलो, म्हणजे वेल्हा तालुका. पण तसे ऑल महाराष्ट्रातून लोक बरेच आले होते. पण हो, महाराष्ट्रामध्ये लोक भरपूर आले होते. तुम्हाला किती गर्दीचा अंदाज होता? मला तर कमीत कमी मी 5 ते 6 हजार लोकांचा अंदाज होता मला, आणि त्याच्यावरून जास्तच झाले. कारण मी जेवणच ऑलरेडी 5,000 लोकांचं ठेवलं होतं. तर त्यात काय लोकांना जेवण पण नाही मिळलं, कारण ते टायमिंगचं पण बंधन होतं. आणि काही लोकांनी म्हणजे ते शांततेत पण नाही घेतलं, कसं जेवण स्वतः हाताने घेतलं, ते थोडं सांड पण झाली. त्याच्यामुळे मग ते जेवणाचं थोडं नियोजन हे झालं आमच्याकडून. काय म्हटलं काकू तुम्ही? म्हणलं ज्या लोकांना जेवण भेटलं नाही त्या लोकांना मी माझ्या वतीने म्हणजे निलगिरी व्यक्त करते. आणि काही नाही का आता त्यांच्या मनात काय चाललं असेल काय नाही ते तर मी सांगू शकत नाही, पण त्यांना बघण्याचा आणि भेटण्याचा आनंद खूपच वाटला असेल. काही लोक त्यांना भेटायला पण आले होते, पण आम्हाला पण असं वाटत होतं की त्या लोकांनी जेवण पण केलं पाहिजे होतं. आणि आम्ही जेवढं लोकांचं नियोजन केलं होतं त्यापेक्षाही जास्त लोक येऊन नाही का जेवण करून गेले आणि काही लोक भेटून पण गेले. पण जे लोक जेवले नाही त्याच्याबद्दल आम्हाला नाही का दुःख झालं थोडंफार. पण जितकं मोठं सूरजचं लग्न झालेलं आहे तितकंच सुंदर घर सुद्धा बांधलेलं आहे. घराविषयी काय वाटतंय?
त्या घराची तर गृहप्रवेश माझ्याच हातनं झालाय. म्हणजे मला तर किती मोठा आनंद झाला असेल की माझ्या मुलीचं घर एवढं मोठं आहे आणि एवढं छान. बस एवढंच सांगू शकते. तुम्हाला काय वाटलं काका लेकीचं घर बघून? लेकीचं घर बघून मला खूप आनंद झालाय आणि सर्वात जास्त म्हणजे आपले लाडके उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार, यांचा सुद्धा ह्याच्यात मोलाचा वाटा आहे आणि खूप असं सुंदर असं घर त्यांनी दादांनी सुरतसाठी बांधून दिलेलं आहे. त्यामुळं दादांना सुद्धा धन्यवाद. ताई तुम्ही काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला? सुरेशदादांनी सामान्यातल्या सामान्य माणसांना बोलवलं आणि सुरेशदादांना खूप मोठे आशीर्वाद आहे. खूप त्यांचं आज आम्हाला कौतुक वाटतं. आज एवढा शून्यातनं मुलगा वरती गेला पण त्याला अजिबात अहंभाव नाहीये, कुठला अहंकार नाहीये. त्या गोष्टीचा खूप आनंद वाटतो. सुरेशदादांनी खूप खूप मोठं व्हावं. त्यांचा आमचं सगळ्यांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत. खूप मोठा होणार आहे. कौतुक वाटतं. एक बिना आई बापाचं लेकरू एवढं मोठं झालं. आपल्यासारख्या सगळ्या सामान्य लोकांनी त्याला मोठं केलं. आपले लाख मोलाचे आशीर्वाद आणि त्यात लहानात लहान मुलाला स्वतः विसरत नाही. तो सगळ्यांना आवर्जून म्हणतो की लग्नाला या. सगळ्यांच्या बरोबर प्रेमाने बोलणं ह्या गोष्टीचं कौतुक वाटतं. आज एवढा मोठा होऊन सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारे इगो नाहीये किंवा काही नाहीये. म्हणजे एवढा मगाशी कौतुक वाटत होतं त्याला, म्हणजे एवढ्या पब्लिकमध्ये त्याला वाईट वाटत होतं की आपण लोकांना हे करू शकलो नाही, व्यासपीठ देऊ शकलो नाही. त्याची त्याला तळमळ वाटत होती की आपण आपल्या फॅन क्लबला भेटू शकलो नाही किंवा काही नाही. सूरजचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सूरज खूप म्हणजे आणि त्याला मिळालेली बायको पण खूप नशीबवान आहे. तिचं पण नशीब खूप चांगलं आहे की एवढा सगळ्या बाजूनी सगळं हाय करणारा मुलगा तिला भेटला. त्यांचं आणि त्यांच्या आईवडिलांचे पण जेवढे आभार माना तेवढे कमी आहे. आज त्या मुलाला त्यांनी मोठं म्हणजे आज त्याच्या मुलाचे पण त्यांनी विचार केला, त्यांना खूप मोठं केलं. त्याबद्दल खूप त्यांचे पण आभार. कारण की आज एवढ्या म्हणजे त्या मुलाला ह्यांनी पण आधार दिला. आज त्यांच्या एवढ्या मोठ्या श्रेयामध्ये आज ह्या आई वडिलांचे पण खूप खूप आहेत. कारण की आज त्यांनी जर त्याला साथ दिली नसती तर त्याचं पण हे एक स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण झालं नसतं. त्या आई वडिलांचे पण खूप खूप आभार आहे. खूप खूप धन्यवाद. आणि त्याचा सगळं असाच मोठा होऊ दे, त्याचं खूप चांगलं होऊ दे. खंडेरायाच्या कृपेने त्याचं खूप चांगलं झालंय आणि खूप असंच चांगलं होत राहणार. काकू तुम्ही कोण आहात, काय लागतंय तुम्ही? मी संजनाची आत्या आहे. अच्छा, कसं वाटतंय मग? खूप छान वाटलं आम्हाला, तर खूप आनंद झाला संजनाला सूरजला पाहून. हो, वाटलं होतं इतकं मोठं भव्य दिव्य लग्न होईल? असं वाटलं नव्हतं कधी, पण संजनामुळं असं झालं, घडलं ते सूरजमुळं आणि संजनामुळं. नशीब काढलं लेकी. हो, लेकीने नशीब काढलं आमच्या. काय आशीर्वाद दिलेत खास काही? हो, मग खूप आशीर्वाद आहेत आमच्याकडून तिला. शुभेच्छा, आशीर्वाद खूप आहे दोघांनाही. नक्कीच आपण बघतोय सूरजच्या सासरवाडीची ही सगळी माणसं माझ्या बरोबर होते आणि प्रचंड आनंद झालेला आहे. विवाह सोहळा पार पडलेला आहे. वधूवरांना आशीर्वाद दिल्याच्या नंतर आता कुठे इथली गर्दी कमी होताना पाहायला मिळते. दुसरीकडे सूरज आणि संजनाचं फोटोशूट सुद्धा सुरू आहे. त्यामुळे अतिशय सुंदर पद्धतीने हा विवाह सोहळा जो आहे तो आता संपन्न झालेला पाहायला मिळतोय. माझ्या बरोबर नवदाम्पत्य आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. खरं तर खूप भव्य दिव्य असा हा संपूर्ण विवाह सोहळा जो आहे तो आता पार पडलेला पाहायला मिळतोय. सूरजला नेमकं कसं वाटतंय सूरज? तुला वाटलं होतं त्यापेक्षा खूप मोठं लग्न झालंय? खूप आनंद होतो. एवढं मोठं लग्न झालंय आज. फॅननी भरपूर प्रेम दिलंय फॅननी, कारण फॅन म्हणजे माझं देव म्हणजे कालीच आहे माझं. त्यांना लय मानतो. आज बघितली गर्दी फॅनची, मी लय प्रेम दिलं माझ्या फॅन. तू डायरेक्ट तुझ्या सोशल मीडियावर टाकलं होतंस लग्नाला या म्हणून, इतकी गर्दी झाली. तुला असं वाटलं नव्हतं इतकी माणसं होती? नव्हतं माहित, पण आता आली तर कसं झालं सगळं? बरं झालं. थोडस त्रासही झाला तुला याचा? त्यालाच नाही होत, त्यांचं प्रेम आहे म्हणून मी टाळलोय. दुसरं काय नाही, ते आहेत म्हणून मी. जसं तुला हवं होतं तशा पद्धतीने हा, तसंच. संजनासाठी काहीतरी सांगशील, कशी दिसते?
काय किंवा एखादा उखाणा काहीतरी. उखाणा नाही येत मला. किंवा कशी दिसते कोड्यात पाळताय तुम्ही असं का करता? बरं कौतुक तरी ऍटलीस्ट किती सुंदर कौतुक अप्सर आहे माझे. अप्सरा आहे. संजना तुला कसं वाटतंय? वाटलं होतं इतकं मोठं लग्न होईल? नाही बिलकुल नव्हतं वाटलं. बरं खूप सुंदर दिसतेस एकतर तू. तू एखादा उखाणा एखादा मलाच येत नाही. थोडस काहीतरी पाठ केलं असेल. नाही येत. बरं काही प्लॅनिंग आहे आता फिरायला वगैरे कुठे जाणार आहात की असं ठरवलं? नाही अजून तर नाही. अजून तरी नाही. पण कसं झालं एकंदरीत तुला नवीन नवरी म्हणून कसं वाटतं? इथून पुढच्या आयुष्याची सुरुवात कशा पद्धतीने करणार आहात? आता काय संसार हे करावंच लागतं. म्हणजे पुढे जाऊन आता काय होते ते बघावं लागतं ना. बरं एक शेवटचा प्रश्न आहे. लग्नाला सुरुवात करताना एकमेकांना काही प्रॉमिस करणार आहात, काही बोलणार आहात असं? काय नवीन आयुष्याची सुरुवात करताय, काही शब्द दिलाय, वचन दिलाय, काही असं काही? कसलं नाही अजून. असं काहीच नाही. तू काही संजना? अजून तर काहीच नाही. अजून काहीच नाही. पण पाहिजे तसं सगळं झालं. हा पाहिजे तसं झालं. नक्कीच धन्यवाद सूरज आणि संजना. आपण बघतोय अतिशय थाटामाटात हा संपूर्ण विवाह सोहळा जो आहे तो आता पार पडलेला आहे आणि प्रचंड गर्दी झाली आहे फॅन्सची फोटो काढण्यासाठी. आताही तुम्ही बघितलं तर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी नातेवाईक तर आहेतच, मात्र सेलिब्रिटी आहेत, अनेक राजकीय नेते आहेत, फॅन्स आहेत. विशेषतः मला वाटतं सूरज चव्हाण असा पहिला सेलिब्रिटी असेल किंवा असा पहिला एखादा फेमस असलेला एखादा पर्सनॅलिटी असेल ज्याने चक्क त्याच्या सोशल मीडियावरती त्याचं लग्न अनाऊन्स केलेलं होतं, सगळ्यांना जाहीरपणे आवाहन केलं होतं आणि त्यामुळेच खरं तर इतक्या मोठ्या स्वरूपात त्याच्या लग्नासाठी आज गर्दी झालेली होती आणि अखेर आज हा लग्न सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे. नवदाम्पत्य प्रचंड खुश असलेलं पाहायला मिळतंय. सूरज चव्हाण आणि संजनाचं लग्न जे आहे त्याचं पार पडलेलं आहे. हा सगळा विवाह सोहळा नेमका कशा पद्धतीने पार पडला हे जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर सूरजच्या घरचे सगळे मंडळी आहेत. सूरजची बहीण आहे. ताई काय सांगशील, तू बिग बॉस मध्ये आली होतीस तेव्हापासून प्रचंड फेमस झालेली आहेस तू सुद्धा सूरजसह. आता कसं वाटतंय? लग्न इतकं धाकधुकीचं होतं, गर्दी इतकी होती आणि पार पडलं. हो आम्हाला खूप छान वाटलं. गर्दी होती, भरपूर गर्दी होती, पण झालं मस्तपैकी छान झालं लग्न. छान झालं. कसा विचार केला होता? लहानपणी असा विचार केला होता सूरजचं लग्न इतकं मोठं होईल? नाही नाही आम्ही कधी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता. खरंच सांगतो तुम्हाला, आम्ही स्वप्नात सुद्धा नव्हता एवढं मोठं लग्न. पण आम्ही नियोजन 3-4 दिवसातच एवढं मोठं केलं लग्नाचं. करायचं होतं आम्हाला पण नको म्हणलं जाऊ द्या, एकदाच हाऊस होती सगळ्यांची होईल, मग केलं. झाली हाऊस माऊस सगळी पूर्ण झाली. छान झालं सगळं, जे पाहिजे होतं ते सगळं मिळालं आम्हाला. पण संजना बद्दल 2 शब्द. संजना पण आम्हाला खूप छान म्हणजे बहिणीसारखीच वहिनी मिळाली. छान आहे मुलगी, एक नंबर. स्वभाव बी तिचा छान आहे. त्याला पण खूप चांगली सांभाळायला नाही काय म्हणायचं ते वेगळंच म्हणते. जाऊ दे, वाटतंय चांगली सांभाळायला असं वाटतं सूरजला. सूरजला पण चांगली सांभाळणे असं वाटतंय आम्हाला. छान आहे मुलगी. बरं एकंदरीत आपण सगळंच लग्न जर पाहिलं तर चाहते इतक्या मोठ्या संख्येने आलेले होते की घरचे मंडळी मागे पण चाहते सगळे फॅन फॉलोईंग पुढे होते. आम्हाला काहीच मोठेपणा नको होता मोर असं आम्हाला वाटत नाही. ज्याला जायचंय त्यांनी जा, आम्हाला काय नको. फक्त लग्न व्यवस्थित लावा आमची एवढीच इच्छा होती. झालं थोडासा गोंधळ पण झालं छान लग्न. पण आज आई वडील हवे होते असं वाटतं. हो आई वडील पाहिजे होते, पण आता काय कसं असतं, नशीब जितकं असतं तेवढं. म्हणजे आई वडील नसले तरी त्यांचे आशीर्वाद आहेत. खूप आशीर्वाद आहेत त्यांचे, खूप आशीर्वाद आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळे तर एवढं मोठं झालंय. बरं सूरज आणि संजनाचं लग्न झालेलं आहे. पुढच्या आयुष्यासाठी त्यांना काही शुभेच्छा किंवा काही सल्ला वगैरे दिलाय सूरजला? आता सल्ला तर नाही दिला, पण आता द्यायचा की सुखाने संसार करा, चांगला तुमचा संसार सुखा समाधानाने नांदा असं सांगायचं. यापेक्षा महत्वाची गोष्ट, लग्न जितकं सुंदर झालं तितकंच सुंदर घर सुद्धा बांधलेलं आहे. घराचा गृहप्रवेश झालाय. घराविषयी थोडं. हो अजितदादांनी ती एक मोठी लय मदत केली आम्हाला. अजितदादांनी त्याला घर दिले, इतकं सुंदर दिले ना बांधून. सगळे घर बघायला येतात. सूरजचं घर अख्खे गाव बघायला आलं आमचं. हो आता जसं घर बघायला आलं तसं आता नवरी बघायला पण गर्दी होईल. होईल आता गर्दी तर होणार. नक्कीच आपण बघतोय सूरजचे कुटुंबीय सगळे जे ते प्रचंड आनंदात आहेत. मात्र विशेष म्हणजे या सगळ्या लग्न सोहळ्यामध्ये
सूरजचे जे कुटुंबीय आहेत ते सगळे थोडेसे बॅकफुटला असलेले पाहायला मिळतात. मात्र त्याचे चाहते, त्याचे सगळे बिग बॉस मधले मित्र असतील, सेलिब्रिटी असतील, राजकीय नेते असतील, या सगळ्यांमुळे हा राजकीय सोहळा जो आहे तो जास्त या सगळ्यांनीच उचलून धरलेला पाहायला मिळतोय. हा सगळा लग्न सोहळा जो आहे तो अतिशय छान पद्धतीने पार पडला. आज दिवसभर खरं तर सकाळपासून हळदी, साखरपुडा आणि त्याच्यानंतर आता हे लग्न जे ते पार पडलंय आणि सगळेच दोन्हीकडचे कुटुंबीय आणि सगळा चाहता वर्ग जो आहे तो प्रचंड खुश असलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. तुला मान्य पाहिजे बरं का?